नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत राहील। व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो। तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे जास्तीत जास्त काम करण्यासाठी आणि तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहतं। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत याचं तुम्हाला एक थोडक्यात मुद्दे सांगून टाकते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे जानकीला घराचे कागदपत्र सापडतात आणि ते घर पुन्हा एकदा ऋषिकेश जानकी वाचवतात आणि त्या घरात त्यांचा गृहप्रवेश होतो। त्यानंतर कशा प्रकारे ऋषिकेश, जानकी त्याचबरोबर सौमित्र व अवंतिका चौघेजण मिळून ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणून कसं तिला जेलमध्ये घालवणार आणि या सगळ्यात तिला साथ देणारे तिचे वडील म्हणजेच सयाजी यांना सुद्धा कशा प्रकारे ते जेलमध्ये पाठवणार हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे आता ऋषिकेश आणि जानकीचा घरात गृहप्रवेश झालेला आहे। त्यानंतर आता अवंतिका आणि सौमित्र, आई सगळेच जण खूप खुश आहेत। आता रात्रीची वेळ झालेली आहे। सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश, जानकी चौघे जण एकत्र छान गप्पा मारायला बसलेले आहेत। आता मात्र ऋषिकेश हा काही बोलत नाहीये, तर सौमित्र हा फार खुश आहे आणि तो म्हणत आहे की फायनली दादा, वहिनी तुम्ही दोघंही घरात आलाच आपल्या। मी किती दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो। खरंच यू आर ग्रेट वहिनी। अगं तुझ्यामुळे आपले दागिने परत मिळाले आपल्याला, तुझ्यामुळे हे सगळं काही शक्य झालं। खरंच तू खूप ग्रेट आहेस। त्याबरोबर लगेचच अवंतिका सुद्धा म्हणायला लागते की हो वहिनी, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात। आज आपल्या घराला पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं। खरंच तुम्ही आहात ना, म्हणून आपण सगळे एकत्र आणि छान राहू शकतोय। आता हे सगळं बोलणं यांचं सुरू असतंच, पण आता मात्र जानकी ही म्हणायला लागते की हो हे सगळं बरोबर आहेच, पण मला अजूनही या गोष्टीचा प्रश्न पडलाय की ऐश्वर्याने हे सगळं का केलं आणि अजूनही दागिने चोराचा पत्ता आपल्याला लागलेला नाहीये। मी तो शोधून काढणारच। त्याबरोबर लगेचच ऋषिकेश हा जानकीला म्हणायला लागतो, जानकी या सगळ्यात तू पडू नकोस। अगोदर एकदा रणदिवेबाईंनी तुझा अपमान करून आपल्याला घराच्या बाहेर काढलं होतं। तू बोललीस म्हणून पुन्हा मी या घरात आलोय तरी, नाहीतर मला या घरातच काय मुळात इथं थांबण्याची सुद्धा अजिबात इच्छा नाहीये। जानकी म्हणते, काय म्हणालात तुम्ही? रणदिवेबाई आई आहेत त्या तुमच्या, विसरताय तुम्ही? त्याबरोबर ऋषिकेश जानकीला सांगतो, मला आई नाहीये, माझी आई कधीच मेली। त्याबरोबर जानकी म्हणते, बाद झालं ऋषिकेश, आता किती तुम्ही सतत तेच बोलत राहणार आहोत? अहो मोठ्यांकडून चुका होतात, पण कधीतरी लहानांनी सुद्धा मोठ्या मनानं मोठ्यांना माफ करायचं असतं। तुम्हीच म्हणता ना माफ केल्याने कोणी लहान होत नाही किंवा कोणी मोठं होत नाही, मग आज का तुम्ही ही गोष्ट एवढी धरून ठेवली आहे? त्यावर ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, जानकी तुला नाही कळणार माझं दुःख। त्यावर जानकी म्हणते, मला नाही कळणार? अहो मला जन्मताच आई वडील नाही आहेत ना, अनाथ आहे ना मी। त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, जानकी जन्मापासून अनाथ असणं आणि आपली आई जी आपली आहे, आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, एकाएकी आपल्याला कळतं की ती आई आपली नाही। ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, ज्यांची काळजी करतो, ती भावंड आपली नाही। त्यावेळेस जे आपल्यावरती येतं ना संकट, ते तुला नाही कळणार। त्याबरोबर लगेचच अवंतिका आणि सौमित्र दोघंही ऋषिकेशला म्हणायला लागतात, दादा प्लीज असं काही तुम्ही बोलू नका। आणि कोण म्हणालं तुम्ही या कुटुंबाचा भाग नाही? कोण म्हणालं की तुम्ही मोठे दादा नाही? एक मिनटं, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा दादा, तुम्हीच कायम आमच्या घरचे मोठे असणार आणि तुम्हीच कायम मोठे राहणार आणि आम्ही तुम्हालाच कायम मोठे मानणार। तुमची आणि जानकी वहिनींची जागा आमच्या आयुष्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही आणि आमच्याच आयुष्यात काय या घरात कोणी घेऊ शकत नाही, असं अवंतिका ऋषिकेशला सांगते। आता अवंतिकाने हे सगळं म्हटल्यानंतर ऋषिकेशला बरं वाटतं। ऋषिकेश म्हणत असतो, काही असलं ना अवंतिका, तरी सत्य परिस्थिती बदलणार नाहीये। त्याबरोबर अवंतिका म्हणत असते, दादा प्लीज असं नका बोलू, आणि किती दिवस तुम्ही हा असा विचार करत राहणार आहात? आणि जर तुमच्या मनामध्ये आईंबद्दल प्रेम माया नसती तर ज्यावेळेस त्या सावकाराने आईंना ढकललं त्यावेळेस तुम्हाला एवढा राग नसता आला।
तुम्ही लगेचच आईंना आधार नसता दिलात, त्या सावकारावर असे धावून नसता आलात. त्याबरोबर लगेचच इकडे सौमित्र म्हणायला लागतो, एक मिनटं. या सगळ्या बोलण्याच्या नादात आपला मेन मुद्दा बाजूला राहतोय आणि तो म्हणजे दागिने. आणि मग लगेचच ऋषिकेश हा सुद्धा शांत होतो, जानकीसुद्धा शांत होते. तर आता लगेचच इकडे सौमित्र म्हणायला लागतो की मला असं वाटतं हे सगळं काही त्या ऐश्वर्याने केलं आहे. त्याबरोबर लगेचच आता जानकी ही सौमित्रला विचारायला लागते, सौमित्र भाऊजी असं कसं बोलू शकता तुम्ही? अहो बघितलंत ना, त्या दिवशी ऐश्वर्यासुद्धा बेशुद्ध पडली होती. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, वहिनी मला हे सगळं एक ऐश्वर्याचंच नाटक वाटतंय. हे बघ मी आता तुला सांगतो, त्यावरून आपल्याला सगळं व्यवस्थित लिंक करता येईल. त्या दिवशी दागिने चोरी झाले त्यावेळेस ऐश्वर्यासुद्धा बेशुद्ध होती आणि दुसऱ्या दिवशी गुलाबने काही कुंड्या कचरावाल्याला देऊन टाकल्या आणि म्हणून ऐश्वर्या गुलाबवरती खूप चिडली. ती त्याला ओरडली, त्याच्यावरती रागवली आणि ती ताबडतोब अगदी मेन रोडपर्यंत त्या कचरावाल्याच्या मागे पळत गेली. पण तो कचरावाला तोपर्यंत निघून गेला होता. आणि नंतर तुला दागिने सापडले ते सुद्धा एका कुंडीतच सापडले. यावरून काहीतरी वाटतंय का की हे सगळं ऐश्वर्यानेच केलं असेल म्हणून? ती कुंड्याच का शोधत होती? त्याबरोबर लगेचच इकडे अवंतिकासुद्धा म्हणते, वहिनी करेक्ट म्हणतोय सौमी, मला त्याचं पटतंय. ही ऐश्वर्या आहे ना, ही इतक्या खालच्या पातळीला उतरूच शकते. तिने हे केलं असणारच, कारण पहिले तर तिने आपल्या घरावरती 5 कोटी रुपये घेतलेत. आता ते तिला फेडायचे असणार म्हणून तिनेच हे सगळं केलेलं असणार. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणत असतो, तिने हे सगळं केलं असलं तरी पण तुझ्यावरती विश्वास कोण ठेवणार आहे जानकी? हे सगळं सिद्ध तू कोणासमोर करणार? रणदिवेबाईंसमोर, ज्यांचा तुझ्यावरती विश्वासच नाही आहे. ती ऐश्वर्या म्हणाली की तू नानांना ढकललंस आणि त्यांनी तिच्यावरती विश्वास ठेवला. तुला वाटतं की त्या तुझं ऐकतील? त्याबरोबर जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज तुम्ही पुन्हा 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 तेच 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 का बोलताय? हो तेच बोलून सत्य बदलणार आहे का? आईंचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर. त्यांना माहीत आहे मी नानांना ढकललं नव्हतं, पण त्यावेळची त्यांची ती परिस्थिती होती ना म्हणून त्या तसं वागल्या. आणि आता तर आपण ऐश्वर्याला धडा शिकवायचाच. आत्ताच्या आत्ता ताबडतोब आपण तिला जाब विचारायचा. त्यावर लगेचच सौमित्र म्हणतो, नाही वहिनी थांब, आपण हे सगळं ताबडतोब करणं चुकीचं ठरेल. ही ऐश्वर्या एवढी हुशार नाही आणि ते घर नानांनी तुमच्या नावावरती केलं आहे ते कसं काय ऐश्वर्याने तिच्या आणि सारंगच्या नावावर फिरवून घेतलं हे सुद्धा आपल्याला शोधून काढावं लागेल. त्याबरोबर अवंतिका म्हणत असते, हो वहिनी सौम्य अगदी बरोबर बोलतोय. म्हणजे आपल्याला त्या ऐश्वर्याला ना अगदी सगळीकडून व्यवस्थित कोंडीत पकडता आलं पाहिजे. कारण आपण जर तिला सरळ जाऊन विचारलं ना तर उलट ती अलर्ट होईल आणि ती आणखीन काहीतरी प्लॅन करेल आणि या सगळ्यातून सुटून जाईल. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, पण मग आता आपण करायचं तर करायचं काय आणि आपल्याला कसं कळणार हे सगळं? त्याबरोबर लगेचच आता सौमित्र म्हणायला लागतो, वहिनी त्याची काळजी तू करू नकोस, ते सगळं मी बरोबर मॅनेज करतो. पण सगळ्यात अगोदर आपल्याला हे शोधून काढावं लागेल की ऐश्वर्याच्या मागे या सगळ्यात कोण होतं. आता तू थांब, बघ मी काय करतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सौमित्र त्याच्या एका मैत्रिणीला भेटायला बोलवतो आणि मग तो तिला सगळा प्रकार अगदी व्यवस्थित समजावून सांगतो. ऐश्वर्याने कशा प्रकारे घरातल्या सगळ्यांना त्रास दिला आहे आणि कशा प्रकारे तिने ऋषिकेश जानकीच्या नावावरचं घर स्वतःच्या नावावरती फिरवून घेतलं. आणि मग आता हे सगळं ऐकल्यावर त्याची मैत्रीण म्हणायला लागते, बाप रे इट्स रेड्युक्युलस, हे सगळं कसं काय शक्य आहे आणि कोण हे का करेल असं? त्याबरोबर सौमित्र हा तिला सांगत असतो, हे करून झालेलं आहे ऐश्वर्याचं. हा सगळा राग ती मुद्दामून काढते कारण मी तिच्याबरोबर लग्न केलं नाही ना यासाठी. आता या सगळ्यातून माझला तूच बाहेर काढू शकशील, तू माझी मदत करायचीस, प्लीज करशील ना माझी मदत? त्याबरोबर ती मुलगी विचारायला लागते, हो सौमित्र ऑफकोर्स मला तुझी मदत करायला आवडेल, पण या सगळ्यातून मी तुला बाहेर कसं काढणार? कशी मदत करायची मी तुझी? मग सौमित्र तिला त्याचा पूर्ण प्लॅन समजावून सांगतो. तो तिला सांगतो, मी तुला एक पैशांची बॅग देतो, ती बॅग घेऊन तू शहाणे वकिलांकडे म्हणजेच ऐश्वर्याच्या वडिलांच्या वकिलाकडे जायचं ज्यांनी हे सगळं काम केलं आहे. तू त्यांच्याकडे जाऊन त्यांना ती बॅग द्यायची आणि सांगायचं की हे पैसे बी के पाटलांनी म्हणजेच
ऐश्वर्याच्या वडिलांनी तुम्हाला दिले आहेत आणि त्यांना तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे आणि मग तू त्यांच्याकडून सगळ्या गोष्टींची कबुली घ्यायची. मी तुझ्या हातातल्या एका अंगठीमध्ये एक हिडन कॅमेरा लपवून देईन आणि मग तू हे सगळं करायचं. तू फक्त तिथे जायचं, तुझे हात टेबलावरती ठेवायचे आणि त्यांच्याशी बोलत राहायचं, त्यांच्याकडून सगळं वधवून घ्यायचं आणि तुझ्या त्या हातातल्या कॅमेऱ्यात, तुझ्या त्या अंगठीत सगळं काही आपोआप रेकॉर्ड होत राहील. तुला जमेल हे? त्याबरोबर ती म्हणते ऑफकोर्स सौमित्र. त्याच्यानंतर आता ती मुलगी शहाणी वकिलांना भेटायला त्यांच्या ऑफिसला आलेली असते आणि एवढी सुंदर मुलगी त्यांच्याकडे आली आहे हे बघून लगेचच ते तिचा पाहुणचार करतात, तिला बसायला सांगतात, चहा कॉफी विचारतात. त्यावर ती म्हणते नाही नाही, मला काही चहा कॉफी वगैरे नको आहे, हे पैसे तुम्हाला द्यायचे होते. त्यावर लगेच शहाणे वकील विचारतात पैसे कशाबद्दल. त्यावर लगेचच ती मुलगी म्हणायला लागते, अहो असं काय करता, तुम्ही BK पाटलांचं जे काम केलं होतं ना त्यांनी हे पैसे त्याच कामाचे दिलेत. त्यावर ते म्हणतात कोणतं काम केलं होतं मी. त्यावर ती मुलगी म्हणते असं काय करताय, हे बघा मला सगळं माहिती आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी खुलून बोलू शकता. हे पैसे तुम्ही त्यांचं जे नाव त्यांचा मोठा मुलगा आणि मोठ्या सुनेच्या नावावरती होतं तेच घर तुम्ही तुमच्या मुलीच्या आणि जावयाच्या नावावरती फिरवलं, त्यासाठी हे पैसे. त्यावर लगेच तो म्हणायला लागतो पण त्याचा मोबदला तर मी केव्हाच घेतलाय. त्यावर आता लगेचच ती मुलगी म्हणायला लागते, अहो हो मोबदला तुम्हाला मिळाला पण तो पुरेसा मोबदला नव्हता ना, त्या कामासाठी तुम्हाला आणखीन पैसे मिळायला हवे होते असं वाटलं सयाजी काकांना आणि म्हणूनच त्यांनी मला तुम्हाला ही पैशांची बॅग द्यायला लावली. हे बघा आता मला त्यातलं काही माहीत नाही, तुम्ही प्लीज ही बॅग घ्या आणि मला मोकळं करा. त्याबरोबर शहाणे वकील पैशांच्या हवेपोटी ते पैसे लगेचच काढून घेतात. त्यानंतर आता ती मुलगी तिच्या कामाला सुरुवात करते. आता लगेचच ती शहाणे वकिलांना म्हणत असते, पण सर खरंच तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही किती ग्रेट आहात, म्हणजे किती शिताफीने तुम्ही ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवेच्या नावावरचं घर ऐश्वर्या आणि सारंग रणदिवेंच्या नावावरती फिरवलं. तुम्हाला किती कष्ट करावे लागले असतील ना या सगळ्यासाठी, कसं जमलं तुम्हाला हे सगळं. त्याबरोबर लगेचच शहाणे वकील तिच्यासमोर सगळं काही खरं बरळून टाकतात आणि ते सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये ती रेकॉर्ड करून घेते. त्यानंतर मग पुन्हा एकदा ती सौमित्रला गाठते आणि त्याला तो हिडन कॅमेरा देऊन टाकते. त्याला सांगते माझ्याकडून जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं आहे सौमित्र. त्यावर सौमित्र तिला म्हणत असतो ग्रेट, थँक्यू सो मच, तुझ्यामुळे माझं खूप मोठं काम हलकं झालं. आता बघ त्या ऐश्वर्याला मी कसा काय धडा शिकवतो ते. त्यावर लगेचच ती मुलगी म्हणायला लागते, सौमित्र अरे थँक्स म्हणायची खरंच गरज नाही आहे, मलासुद्धा तू माझ्या काळात खूप मदत केली आहेस. त्यानंतर आता लगेचच सौमित्र हा घरी आलेला असतो आणि आता त्याच्याकडे सगळे पुरावेसुद्धा असतात सयाजीरावांच्या विरोधात आणि त्याचबरोबर त्याला जानकीने सुद्धा ऐश्वर्याने स्वतः कबुली देतानाचा व्हिडिओ आणून दिलेला असतो जो आपण आजच्या भागात पाहिलाच होता. त्यामुळे आता त्याच्याकडे दोघांच्याही विरोधातले पुरावे आलेले असतात. मग लगेचच आता सौमित्र हाका मारून सगळ्यांना खाली बोलावून घेतो, दादा वहिनी नाना आई लवकर खाली या, सारंग ऐश्वर्या लवकर ये, ऐश्वर्या लवकर ये, अशा 2-3 हाका आता तो मारायला लागतो. त्याबरोबर लगेचच सगळेच जण खाली आलेले असतात. त्यानंतर आता सौमित्र हा सगळ्यांना म्हणत असतो, आपल्याला आपले दागिने तर मिळाले पण एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना अजून माहीत नाही आहे, ते दागिने आपल्याला एका कुंडीत सापडले आणि आपल्या गुलाबने आपल्या घरातल्या काही तुटक्या फुटक्या कुंड्या कचरेवाल्याला देऊन टाकल्या म्हणून ऐश्वर्या त्याच्यावरती खूप रागवली होती. मग का रागवली होती ती हे आपल्याला कुठे कळलं. आणि त्याचबरोबर आपलं हे घर दादाच्या आणि वहिनीच्या नावावरती होतं. मग ते अचानक सारंगच्या आणि ऐश्वर्याच्या नावावर कसं झालं, कोणी केलं हे सुद्धा आपण शोधलेलं नाही आहे. तुम्हाला नाही पडले का हे सगळे प्रश्न. त्यावेळेस आता मात्र ऐश्वर्या खूप घाबरलेली असते, तिला घाम फुटायला लागलेला असतो. त्याबरोबर सौमित्र हा ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या तुला इतका घाम का फुटलाय. त्याबरोबर लगेच ऐश्वर्या ही पुढे काही बोलायला जाणार तोच सौमित्र म्हणतो, गप्प बसायचा, मी बोलत असताना मध्ये एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. आणि मग आता सौमित्र सगळ्यांना खरं सांगायला सुरुवात करतो. तो सांगत असतो की हे सगळं काही ह्या मूर्ख ऐश्वर्याने आणि तिच्या त्या नालायक बापाने मिळून केलेलं आहे. आता आपल्या वडिलांना नालायक म्हटल्याबरोबर ऐश्वर्या पुन्हा रागवते. त्यावर सौमित्र म्हणतो, गप बोललोय तर गप्प राहायचं, खरंच तुझा बाप नालायक आहे. जर तुझा बाप चांगला असता ना तर त्याने तुझ्या 2 मुस्काटात लगावून दिल्या असत्या आणि तुला त्याच वेळी वळणावर आणलं असतं, पण त्यांनी ते नाही केलं ना, त्यामुळे आज तुझी ही अवस्था आहे, तू इतकी खालच्या पातळीला जाऊन वागतेस.
आणि मग लगेचच सौमित्र पुढे म्हणतो, खरं तर तुला पुरावे दाखवावे ना एवढी लायकी नाही आहे तुझी, पण तरीसुद्धा तुला पुरावे दाखवतो. त्याबरोबर लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणत असते, कसले पुरावे, काय बोलतोयस तू, हे बघ उगाचच काही बरळू नकोस. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, मी काही बरळतोय, आता जरा तुझ्याकडे बघतोच. आणि मग सौमित्र सगळ्यांना सगळी हकीकत सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की ह्या नालायक ऐश्वर्याने, हिने आणि हिच्या बापाने मिळून त्या शहाणे वकिलाच्या मदतीने खोटे कागदपत्र तयार करून घेतले आणि आपलं घर गहाण ठेवलं. खरं तर हे घर दादाच्या आणि वहिनीच्या नावावरती होतं. हे घर सारंग आणि ऐश्वर्याच्या नावावर कधीच नव्हतं. हिच्या बापाने खोटे कागदपत्र बनवून घेतले. हिच्या बापाने आपल्या नानांच्या मृत्यूपत्रामध्ये घोटाळा केला. हिच्या बापाने हे सगळं घडवून आणलं आहे. त्याबरोबर आता पुढे तो म्हणायला लागतो की, आणि काय म्हणालीस, मी खोटं बोलतोय, मी, थांब. आणि मग लगेचच तो व्हिडिओ तो सगळ्यांना दाखवतो. आता सौमित्रने दाखवलेला व्हिडिओ बघून सगळ्यांना सौमित्रवरती विश्वास बसतो. तर ऐश्वर्या सारंगला म्हणते, सारंग अहो तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही असे गप्प का आहात, तुमचा भाऊ माझ्यावरती काहीही खोटे नाटे आरोप करतोय. अहो हा व्हिडिओ वगैरे सगळं फेक आहे. आजच्या VFXच्या काळामध्ये ना कोणीही असे खोटे व्हिडिओ वगैरे बनवून घेऊ शकतं. बोला ना तुम्ही काहीतरी, कसलेही आरोप करतायत ते माझ्यावरती. त्याबरोबर लगेचच मूर्ख सारंग बोलायला सुरुवात करतो, दादा तू असं बोलू नाही शकत, ऐश्वर्या माझी बायको आहे आणि ऐश्वर्या असं काही करणार नाही याच्यावरती मला पूर्ण खात्री आहे. त्याबरोबर आणखीनच सौमित्रचा पारा चढतो आणि सौमित्र लगेचच आता सारंगला म्हणायला लागतो, अरे मूर्ख सारंग, तुला कळतंय का तू काय बोलतोयस. ज्या भावाने तुझ्यावरती सख्ख्या मुलासारखं प्रेम केलं, ज्या वहिनीने तुला दिरापेक्षा जास्त भाव म्हणून वागवलं, त्या दादा वहिनींच्या विरोधात जाऊन तू आज हिची बाजू घेतोयस, ह्या नालायक ऐश्वर्याची, जिने माझ्याशी लग्न होत नाही म्हणून मला किडनॅप करून ठेवलं, तुझ्याशी लग्नाचं खोटं नाटक केलं आणि त्या मंडपात माझ्याबरोबर लग्न करणार होती. त्याबरोबर आता अवंतिका ही लगेचच सौमित्राला म्हणायला लागते, सौमी प्लीज प्लीज शांत हो, तू किती त्रागा करतोयस, शांत हो. या मुलीची लायकी नाही आहे की तू हिच्यासाठी एवढा त्रागा करून घ्यावास. हे बघ आपण पोलिसांना बोलूयात, पुढची जी काही कारवाई आहे ना ते पोलिसच करतील. तसंही आपल्याकडे हिच्या विरोधात आणि हिच्या बापाच्या विरोधात सगळे काही पुरावे आहेत. त्याबरोबर लगेचच ऋषिकेशसुद्धा सौमित्रला म्हणत असतो, सौमित्र शांत हो, पुरे झाला त्रागा, किती रागराग करशील. तर आता जानकीसुद्धा सौमित्रला म्हणते, सौमित्र भाऊजी अहो शांत व्हा, किती त्रागा करताय तुम्ही, शांत व्हा. आपण हिला आणि हिच्या बापाला अद्दल घडवायचीच, सोडायचं नाहीच आपण यांना. त्यानंतर आता जानकी ही ऐश्वर्या पुढे जाते आणि तिच्या एक सनसनवून मुस्काटात लगावून देते आणि म्हणते, हे मी खरं तर खूप पूर्वी करायला हवं होतं, जे करायचं राहून गेलं आणि आत्ता ते मला करण्याची वेळ वाटली आणि गरजही. म्हणून मला माहीत होतंच ऐश्वर्या की नेहमी खोटं हरतं आणि सत्याचाच विजय होतो, पण वाटलं नव्हतं की तू एवढ्या लवकर हरशील आणि तुझं सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि ते सुद्धा इतक्या लवकर सौमित्र भाऊजीच हे सगळं काही सर्वांच्या पुढे आणतील. तर आता पुढे सौमित्र म्हणत असतो, वहिनी तू काळजी करू नकोच, आत्ता फक्त मी सगळ्यांच्या समोर हिचं सत्य आणलंय, पण आता मी हिला सोडणार नाही. हिच्यामुळे आपल्या घराची बर्बादी झाली, आपल्या घरात फूट पडली, हिला मी सुखासुखी जगूच देणार नाही. नाही जर हिचं जगणं मुश्किल केलं ना तर नाव नाही सांगणार, ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे. बघ नाही सोडणार मी हिला. हिने आपल्या कुटुंबाला मेंटली हरॅस केलं, हिने आपलं घर बळकावण्याचा प्रयत्न केला, हिच्यामुळे आपली कंपनी बुडाली, हिच्यामुळे आपल्याला मेंटली त्रास झाला. या सगळ्या आरोपांखाली नाही जर हिला कायमची खडी फोडायला पाठवली ना तर नाव नाही सांगणार सौमित्र रणदिवे, आणि हिच्या त्या बापाला सुद्धा हिच्याबरोबर नाही पाठवला ना तर बघ तू. आता हे सगळं ऐकल्यानंतर ऐश्वर्या खूप जास्त घाबरलेली असते, कारण पहिल्यांदा तिने सौमित्रचा हे रौद्र रूप पाहिलेलं असतं, जो सौमित्र नेहमी शांतपणे सौम्यपणे सगळ्यांशी बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आज तोच सौमित्र ही अशा भाषा वापरत आहे. त्यानंतर आता सौमित्र म्हणत असतो, आता मी पोलिसांना कॉल करून बोलवून घेतो, पुढची जी काही कारवाई करायची आहे ती पोलीस करतीलच आणि त्यानंतर हिला मी कोर्टात खेचून हिच्याकडे काय करायचं ते करतोच, हिला चांगलीच बघतो. आता मात्र ऐश्वर्या खूप घाबरलेली असते, कारण तिच्या वडिलांचं सत्यसुद्धा सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे आता तिचे वडीलसुद्धा या सगळ्यामध्ये अडकणार असतात आणि ते सुद्धा आता तिला काही मदत करू शकणार नसतात, हे तिला पक्क कळालेलं असतं. त्यामुळे आता ती विचार करत असते की आपल्याला काय करता येईल आणि कसं या सगळ्यातून बाहेर काढता येईल. तर दुसरीकडे आता ऋषिकेशसुद्धा ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या माझ्या बायकोला घराच्या बाहेर काढलीस ना, पण आता
तू या घराच्या बाहेर जाणार आणि फक्त तू घराच्या बाहेर नाही जाणार तर तू जेलमध्ये जाणार आणि कायमची तिथेच राहणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो. एक गोष्ट लक्षात ठेव, अंधार कितीही दाट असला ना तरी त्यातून एक तरी सूर्यकिरण येतच आणि ते सूर्यकिरण इतकं तेजाळून येतं ना की त्यामुळे सर्वत्र प्रकाश होतो. हे लक्षात ठेव. त्यानंतर आता सौमित्र हा ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवून देतो आणि त्याचबरोबर आता तिच्या वडिलांना सुद्धा अटक होते आणि सारंगला सुद्धा अटक केली जाते. कारण ऐश्वर्या असा कबुली जबाब देते की मी जे सगळं केलं त्यामध्ये मला माझे पती सारंग रणदिवे यांनी सुद्धा साथ दिली होती. त्यानंतर सारंगला सुद्धा अटक होते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता खरोखर ऐश्वर्या आयुष्यभर जेलमध्ये सडत राहणार का पुन्हा ती काही ना काहीतरी नवीन कटकारस्थान करून जेलच्या बाहेर येणार? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, सारंगच्या बाबतीत जे काही घडलं ते योग्य घडलं की चुकीचं घडलं? सारंगला अटक व्हायला हवी होती की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यासाठी अशा छान छान खऱ्याखुऱ्या स्टोरी आणण्यासाठी एक प्रोत्साहन मिळत असतं, मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळे नेहमी व्हिडिओंना लाईक करत चला आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर नक्कीच करा. कारण त्यांनासुद्धा अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेता आला पाहिजे. धन्यवाद.